महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या वादात पुतण्याच्या रिसॉर्टसाठी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटींची देणगी घेतल्याचं निनावी पत्र। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस। महायुतीचे नितीन गडकरी, राजू पारवेंसह काँग्रेसच्या रश्मी बर्वे उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास बंड करावं लागेल। आमदार बच्चू कडू यांचा थेट इशारा, राणांचा प्रचार करणार नसल्याचंही केलं स्पष्ट। वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसनं मव्याला प्रस्ताव दिल्याची माहिती। 6 पैकी 2 जागा काँग्रेसमधून तर इतर 4 जागा ठाकरे आणि शरद पवार यांनी द्याव्यात, काँग्रेसची मागणी। शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, मात्र जिंकला तो कृष्णच। श्रीनिवास पवार यांच्या भूमिकेवरून सुनेत्रा पवार यांची टीका। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवार यांच्याकडून आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर, तर त्यांना उमेदवार आयात करावा लागतो हा शरद पवार गटाचा विजय असल्याचा अमोल कोल्हेंचा टोला। दिल्लीतून भुजबळ यांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। आज अजित पवार यांनी बोलावली बैठक, भुजबळ संपूर्ण ताफ्यासह होणार रवाना। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान। अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या विजय शिवतारे यांना शिवसेनेच्या शिस्त पालन समितीची नोटीस, पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर मव्याला उमेदवार उभा करावा लागेल, जयंत पाटलांचं विधान। तर पाठिंबा घ्यायला तयार पण मव्यात येणार नाही, शेट्टींची भूमिका। आणि साधू संतांच्या पादुका दर्शन उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस, एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी।